तोच एक या हरिरंगी नाचे, तोच याच्यामध्ये नाचू शकतो. आमची नाच नाही ना, नाटक आहे ते नुसतं. आणि आम्हाला नाटकं करायला एक नंबर सगळ्याच्या पुढं. मी बोलतोय का का बोलतोय, मी तुमचं लेकरू बरं का, मी माझा पेपर तपासतोय. तुम्ही जर असं बोललं तर तुम्ही कानाला धरून बोलू शकता, असं का बोलतो, म्हणजे हिथं नाही सुधारलं तर मी कुठंच सुधारणार नाही. हे माझं गाव आहे आणि तिथं तुम्ही माझे मायबाप आहेत. हिथं का बोलायचंय तर माझा पेपर काय करायचा आहे, मला तपासायचा आणि पुढं चेक करून गेला पाहिजे, आहे का नाही. म्हणून सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता. पण सदाची रीत माहीत नाही. आणि 3 गोष्टी आपल्या जीवनात आल्या पाहिजे. कोणत्या? ज्ञान गूढ गम्य, ज्ञान देवा आणि निवृत्तीने दिदले. आता जे कीर्तनकार म्हणतात, जा तुम्हाला ज्ञान पाहिजे तर ज्ञानेश्वर महाराज आळंदीत आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज आळंदीत नाही असं बी नाही, पाचंगरीत नाही तर असं बी नाही. हे कळायला जरा बुद्धीचा मळकटा धुवावा लागेल. हे कळण्यासाठी बुद्धीचा मळकटा धुवावा लागेल. जर आळंदीला जायचंय तर तुकोबारांच्या टायमाला बंबाजी गेलते. कुठं गेलते? रामेश्वर भट्ट गेलते. कुठं गेलते? समाधीओ दर्शन करायला. माझ्या अंगाची दहा व्हायला लागलाय, मला काहीतरी सांगा. कोणाला? माऊलीला म्हणले, वारे गुरु म्हणले. तिथं मी आलोय तर मला ताप देतो. आणि एक संत कळत नाहीत बरं आपल्याला. का कळत नाही तर संत कळूनच घेत नाहीत. आपण प्रत्येकामध्ये दोष पाहतो, आपली वृत्ती तशी. प्रत्येकामध्ये आपण काय पाहतो? दोष पाहण्याची दृष्टी. आपल्याला संत पाहण्याची दृष्टी संत भेटल्यावरच येते. गुण दोष याती न विचारी काही, आणि ठाव दिला पायी आपुलिया. पण त्या गुणदोषामुळे आपल्याला संत आपल्या पार खांद्यावर हात टाकला ना तरी नाही कळायची, नाही कळायची. हा गेले तिथं म्हणले